गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण इसेन्शियल फॉर लाईफ एअर अँड वॉटर हा युनिट कंप्लीट केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहे. लेसन नंबर 11, मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट. तर मून म्हणजे काय होते माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर दिलेलं आहे ते आर्टिफिशियल सॅटेलाइट. तर आर्टिफिशियल म्हणजे मानवाने तयार केलेले, मानवनिर्मित. ठीक आहे. मग आता सॅटेलाइट काय आहे. तर पहिले सॅटेलाइट म्हणजे काय हे समजून घ्या. सॅटेलाइट म्हणजे उपग्रह जे प्लॅनेट्स भोवती, ग्रहांभोवती फिरतात. जशी आपली पृथ्वी एक प्लॅनेट आहे, ग्रह आहे की नाही. मग आपल्या पृथ्वीभोवती कोण चक्कर मारते रे. कोणाला पृथ्वी आवडते. तर चंद्राला पृथ्वी आवडते, म्हणून चंद्र पृथ्वीभोवती काय करतो, चक्कर मारतो. म्हणून जो मून आहे, चंद्र आहे, तो अर्थचा काय आहे, सॅटेलाइट आहे. पण तो पण कोणता, नॅचरल सॅटेलाइट आहे, नैसर्गिक उपग्रह आहे. तर या लेसनमध्ये आपण स्टार्ट करणार आहे, म्हणजे शिकणार आहे आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे मानवाने तयार केलेले सॅटेलाइट्स. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता इथे दिलेलं आहे द मून. द मून इज द ब्राइटेस्ट ऑब्जेक्ट इन द नाईट स्काय. तर बघा, मून हा आपल्याला नाईट स्कायमध्ये दिसतो की नाही. आणि ब्राइटेस्ट ऑब्जेक्ट आहे तो. इट हॅज नो लाईट ऑफ इट्स ओन. आणि तुम्हाला माहित आहे की मूनला स्वतःचा लाईट आहे का, नाही. तरी सुद्धा आपल्याला नाईट स्कायमध्ये तो चमकताना दिसतो की नाही. मग असं कसं. तर बघा, हाऊ डज इट शाईन ॲट द नाईट. मग तो रात्रीला कसा का बरं चमकतो. द मून शाईन्स ॲट नाईट बिकॉज इट रिफ्लेक्ट्स द सनलाईट. तो रात्रीला शाईन करतो का बरं, कारण तो सूर्यापासून येणारे जे किरण आहेत, सनरेज आहे, त्याला रिफ्लेक्ट करतो, परावर्तित करतो. म्हणून आपल्याला रात्रीला तो चमकताना दिसतो. तसा त्याला स्वतःचा लाईट आहे का, नाही. तो सूर्याच्या लाईटमुळे आपल्याला दिसतो. त्यानंतर दिलेलं आहे सिन्स द मून इज नियरर टू द अर्थ. मून आपल्या अर्थच्या जवळ आहे की नाही. इट अपियर्स टू बी बिगर दॅन अदर स्टार. ज्या बाकीचे स्टार्स आहे त्यापेक्षा आपल्याला तो काय दिसतो, मोठा दिसतो की नाही. बट ॲक्च्युली ऑल द स्टार्स अँड द प्लॅनेट्स आर मच बिगर दॅन द मून. पण खरोखर मध्ये काय आहे की मून लहान आहे आणि स्टार्स जे आहे बाकीचे ते मोठे आहेत. पण आपल्याला स्टार्स लहान दिसतात आणि मून मोठा दिसतो. असं कशामुळे होते, कारण मून हा आपल्या पृथ्वीपासून जवळ आहे आणि स्टार्स हे बरेच अंतरावर आहे, म्हणून ते आपल्याला लहान दिसते. जसं विमान पहा, विमान जर तुम्ही जवळून पाहिलं तर तुम्हाला किती मोठं दिसते की नाही. पण जर तुम्ही स्कायमध्ये बघितलं दुरून तर पक्षासारखं छोटंसं दिसते की नाही. तसंच मूनचं सुद्धा आहे, स्टारचं आणि मूनचं सुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे द मून इज द अर्थ ओनली नॅचरल सॅटेलाइट. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की मून हा अर्थ भोवती चक्कर मारते, त्याला अर्थ आवडते आहे की नाही. मग तो काय आहे, नॅचरल सॅटेलाइट आहे, नैसर्गिक उपग्रह आहे. सॅटेलाइट म्हणजे असे ऑब्जेक्ट्स जे पृथ्वीभोवती चक्कर मारते, प्लॅनेट भोवती चक्कर मारते, कोणताही ग्रह असं मग त्याला सॅटेलाइट म्हणतात. त्यानंतर दिलेलं आहे इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. तो पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवती फिरण्यासाठी मूनला किती हवर्स लागतात, 27 days and 8 hours टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन. म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी 27 दिवस आणि 8 तास लागते. ठीक आहे. आता इथे दिलेलं आहे सरफेस ऑफ द मून. सरफेस म्हणजे वरचा भाग. जसं या पुस्तकाचा वरचा भाग दिसत आहे ना तुम्हाला, पृष्ठभाग, तसंच मूनचा सुद्धा सरफेस आहे. दिसत आहे की तुम्हाला, सॉसर टाईप. इथे काय आहे, गड्डे आहे त्याच्यावर खूप खोल. तर त्याबद्दल आपण स्टडी करू. बघा, द सरफेस ऑफ द मून इज रफ, अनइवन अँड कव्हर्ड विथ द डार्क ग्रे डस्ट. आता हा जो तुम्हाला पिक्चरमध्ये मूनचा सरफेस दिसत आहे, मूनचा वरचा भाग दिसत आहे, हा रफ आहे आणि अनइवन आहे. अनइवन म्हणजे कुठं खड्डे तर कुठं टेकडे तर कुठं काही असं आहे. त्यावर इवन आहे का तो सारखा सपाट आहे का, नाही. आणि तो कशाने कवर्ड आहे, ग्रे कलरची म्हणजे करड्या कलरची डस्ट, धूळ तिथे आहे, त्याने तो कव्हर्ड केलेला आहे. अँड द मून इज मेड अप ऑफ माउंटेन्स अँड क्रॅटर्स. तो माउंटेन्स आणि क्रॅटर्स पासून बनलेला आहे. ड्यू टू दिस द सरफेस ऑफ द मून अपियर कन्सिस्ट ऑफ ब्राईट अँड डार्क पॅचेस. त्यामुळे याच्यावर काय दिसतात, डार्क आणि ब्राईट पॅचेस दिसतात. क्रेटर्स अँड सॉसर शेप होल. क्रेटर्स आणि सॉसर शेपचे काय आहे, त्यावर होल्स आहे, खड्डे आहेत. त्यानंतर दिलेलं आहे देअर इज नो लाईफ ऑन द मून.
म्हणजे जशी आपल्या पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, माणसं आहे, तसं मूनवर आहे का? नाही. देर इज नो लाईफ. म्हणजे चंद्रावर जीवन आहे का? मूनवर लाईफ आहे का? नाही. मग चंद्रावर लाईफ का बरं नाही आहे? काय रिझन असू शकते यामागे? तर त्याबद्दल आपण स्टडी करू. तर बघा, देअर इज नो ॲटमॉस्फिअर सराउंड द मून. म्हणजे अर्थ आपल्या मूनच्या आजूबाजूला ॲटमॉस्फिअर आहे का? ॲटमॉस्फिअर म्हणजे माहीत आहे तुम्हाला काय होते? वातावरण म्हणजेच हवा, एअर, आहे की नाही? म्हणजे मूनवर हवाच नाही आहे, तर माणसं जगू शकेन का? आपण जगू शकू का बिना हवेचं? नाही. सो देर इज नो वाईन. तिथे हवा आहे का मग? नाही. नो रेन. तिथे हवा सुद्धा नाही, पाणी सुद्धा नाही. आणि मग पाणीच नाहीये तर क्लाउड कसे तयार होतील? ढग कसे तयार होतील? म्हणून तिथे सजीव सृष्टी नाही आहे. ठीक आहे. द साइड ऑफ द मून फेसिंग द सन इज एक्स्ट्रीमली हॉट. तर जो भाग, आता समजा हा मून आहे आणि या साईडने काय आहे? सन आहे. तर सनचे रेज या बाजूने पडतात मूनच्या, म्हणजे इथं काय असेल? या भागावर एकदम गरम उष्ण असेल हा भाग. आणि याच्या मागचा जो हा भाग आहे इकडचा, तर हा काय असतो? कारण इथं सनरेज पडत नाही म्हणून हा कूल असतो, थंडगार असतो इकडचा भाग, आणि इकडचा सूर्यासमोरचा भाग गरम असतो. ठीक आहे. देअर इज नो एअर ऑन द मून. मूनवर एअर आहे का? हवा आहे का? नाही. सो अन ॲस्ट्रॉनॉमर फुटप्रिंट्स रिमेन देअर फॉर एव्हर. म्हणजे ॲस्ट्रॉनॉमर आहे म्हणजे पृथ्वीहून चंद्रावर जाणारे लोक आहेत, त्यांचे फुटप्रिंट्स जे आहे म्हणजे पायांचे जे शिक्के उमटलेले आहेत ते तिथे तसेच राहतात नेहमीसाठी. Also, nobody can even hear a sound on the moon as sound travels in air. तिथे आवाज सुद्धा ऐकू येत नाही मूनवर. का बरं? कारण तिथं एअरच नाही आहे. आणि आवाजाला ट्रान्सफर करण्यासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कशाची गरज असते? हवेची, मीडियमची गरज असते. पण तिथे मीडियमच नाही आहे, त्यामुळे आवाज सुद्धा ऐकू येत नाही. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे ग्रॅव्हिटी ऑफ द मून. मूनची ग्रॅव्हिटी. जसं आपल्या अर्थला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे एक, जे ज्या वस्तू तुम्ही वर फेकसाल त्या वस्तू अर्थ काय करते? स्वतःकडे अट्रॅक्ट करते. म्हणजे तिच्याकडे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल पुल आहे की नाही? मग आता मूनवर सुद्धा काय आहे? ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे मूनकडे सुद्धा काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. वस्तू अट्रॅक्ट करून घेण्याचा एक बल आहे. द अर्थ पुल्स एव्हरीथिंग टुवर्ड्स इटसेल्फ विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. अर्थ काय करते? स्वतःकडे सगळं काही पुल करते, ओढून घेते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. दिस फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑल्सो प्रेझेंट ऑन द मून. आणि हीच फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मूनवर सुद्धा प्रेझेंट आहे. द ग्रॅव्हिटी ऑफ द मून इज 1/6 ऑफ द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. म्हणजे मूनची ग्रॅव्हिटी 1/6 पार्ट आहे कशाच्या? अर्थच्या ग्रॅव्हिटीपेक्षा. ठीक आहे. त्यानंतर दिलेला आहे फेजेस ऑफ द मून. आता फेज म्हणजे काय होते? तर तुम्ही स्कायमध्ये मूनला ऑब्झर्व केलेलं आहे का? दररोज केलं असेल तर तुम्हाला मूनच्या वेगवेगळ्या पोझिशन्स दिसतील. जसं इथे तुम्हाला वर्कबुकमध्ये दिलेलं आहे. कधी तुम्हाला मून दिसणारच नाही, तर कधी अर्धा दिसेल, तर कधी अर्ध्यापेक्षा जास्त दिसेल, आहे की नाही? ह्या ज्या अवस्था आहे मूनच्या, चेंजिंग शेप्स आहे, शेप्स नाही आहे तर कलर पार्ट जो चेंज आहे त्याला म्हणतात फेजेस. त्याबद्दल स्टडी करू आपण आता. तर बघा, एव्हरी नाईट मून अपिअर्स टू चेंज इट्स शेप. आता प्रत्येक नाईटला रात्रीला जर तुम्ही चंद्राचं ऑब्झर्वेशन करत असाल, त्याचं निरीक्षण करत असाल, तर त्याचा जो शेप आहे, कलर पार्ट आहे, तुम्हाला चेंज झालेला दिसतो. हाऊएव्हर द मून डज नॉट रिअली चेंज इट्स शेप. बघा, तुम्ही नाईट स्कायमध्ये जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला असं जाणवते की चंद्राचा जो आकार आहे, शेप आहे, तो काय होतो? बदलतो. पण असं होते का ॲक्च्युअलमध्ये? नाही. चंद्र त्याचा आकार बदलतो का? नाही. तो राऊंड शेपचा आहे, राऊंड शेपचाच राहतो. पण त्याचा जो लाईटेड पार्ट आहे, म्हणजे जेवढ्या भागावर लाईट पडतो तेवढाच तो रिफ्लेक्ट करतो. म्हणून आपल्याला मूनच्या काय दिसतात? फेजेस दिसतात वेगवेगळे. तर बघा आता, द डे टू डे चेंजेस इन द शेप ऑफ द मून ॲज सीन फ्रॉम द अर्थ. बघा, आपण दररोज जे काय बघतो? मूनच्या शेपमध्ये झालेले, मूनच्या आकारात झालेले चेंजेस बघतो अर्थवरून, त्यालाच म्हणतात फेजेस ऑफ द मून. त्यालाच काय म्हणतात? फेजेस ऑफ द मून. इथपर्यंत कळलं तुम्हाला? तर मग आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या फेजेस आहेत ते बघू. तर या लेसनमध्ये आपण 5 फेजेस स्टडी करणार आहे मूनच्या. न्यू मून, क्रिसेंट मून, हाफ मून, गिब्बस मून अँड फुल मून. तर याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू. तुम्हाला एवढं समजलं असेल
तर यानंतरचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर त्याआधी तुम्ही क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या.